पुणे बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या संदर्भात मागणी केली आहे। ईडी आणि इन्कम टॅक्सची चौकशी करा, मार्केट यार्ड मध्ये अंमली पदार्थ मिळत असल्याचा आरोप सुद्धा लवांडे यांनी केलेला। आताच्या घडीची एक मोठी बातमी, पुणे बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेली आहे। आमची भूमिका अशी आहे, आता जरी विद्यमान संचालक मंडळ जे सत्ताधारी आहे त्या ठिकाणी हे महायुतीचं असलं तर त्याच्यामध्ये काही भाजपचे 2-4 संचालक आहेत, अजितदादांचे काही संचालक आहेत, हे सगळे महायुती सत्ताधारी पक्षाचे असले आणि शरद पवार गटाचा एखादा संचालक असेल तर तो त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहे, त्याचं तिथे काही चालत नाही। पहिली गोष्ट, सत्ताधारी जे आहेत सभापती उपसभापती हे सगळे तिथे करतात आणि आम्ही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्यांच्या कुणाच्या मर्जीने किंवा आशीर्वादाने तिथे जर काही चुकीचं घडत असेल, हत्याखोरी होत असेल, गुन्हेगारी घडत असेल, शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होत असेल तर त्या कुणी असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे।